अहो कालची मढीची सभा बघा, ती भोसरीचा आमदार महेश लांडगे, ती नगरचा आमदार संग्राम जगताप. अहो कुणी अधिकार दिला तुम्हाला मुस्लिमांना टार्गेट करायचा? काय संबंध आला तुमचा? आम्ही ह्या देशातले आहेत, ह्या देशात जन्मलोत आणि मरणार या देशात. आणि एक ध्यानात ठेवा संग्राम जगतापनी, तुमची जी पॉलिसी ना, ही पॉलिसी आता लोक ओळखायला लागलेली आहेत. तुम्ही विशिष्ट समाजाला टार्गेट करताय. कशासाठी करताय तुम्ही टार्गेट? तुमचं राजकारण चालवण्यासाठी तुम्ही एका धर्माला जर टार्गेट करीत असाल तर याची किंमत तुम्हाला भविष्यात मोजावी लागणार आहे. अहो संग्राम जगतापनी 2024च्या निवडणुकीच्या अगोदर मुस्लिमांच्या टोप्या घालू फिरले तुम्ही दर्ग्यात मशिदीत, आणि तुम्ही आज मुसलमानाला शिवाय देताय. खालच्या भाषेत, कमरेखालच्या भाषेत तुम्ही मुस्लिम समाजाला बोलताय. ते भोसरीचा आमदार महेश लांडगे. अहो तुला गरज नाही मुस्लिम मताची. काल भाषणात तू बोलला, ठीक आहे, जे 15/4 आणि 16/4 मध्ये जे संविधानात जी तरतूद आहे त्यानुसार आम्हाला आरक्षण द्या ना. आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही आहे, आम्हाला आमच्या हक्काचं द्या. आजची समाजाची परिस्थिती जाणून घ्या. एक आमची स्पष्ट मागणी आहे राज्य सरकारला की एक तुम्ही मागासवर्ग आयोग स्थापन करा. ते मागासवर्ग आयोग स्थापन करून मुस्लिम समाजाची, जरी तुम्हाला सच्चर कमिटी, महमूदुर रहमान कमिटी याच्यावर तुम्हाला काही विचार करायचा नसेल तर तुम्ही एक नवीन मागासवर्ग आयोग स्थापन करून एक मुस्लिम समाजाची एक सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घ्या. आणि जी काही त्याच्यातून मार्ग निघेल, जे काही त्यातून जी परिस्थिती समोर येईल त्यानुसार तुम्ही आमच्यावर आरक्षणाची तरतूद करा. आणि हे काय आमदारांनी, सत्ताधारी मुस्लिम समाजाचे आमदार आहेत काही, नवाब मलिकांची मुलगी सना मलिक आहे. तुम्ही मतं मागायला बीडमध्ये आलात, धर्माच्या नावाखाली तुम्ही सना मलिक दिदी तुम्ही मतं मागितली इथं येऊन. तुम्ही का विधानसभेत प्रश्न नाही विचारला एखादा मुस्लिम आरक्षण रद्द झालं याच्या बाबतीत? विचारला का? नाही विचारला. हसन मुश्रीफ आहेत, अब्दुल सत्तार आहेत, हे असे कित्येक लोक आहेत. अहो मुसलमान सोडा हो, हिंदूंचे सुद्धा काही आमदार हे मुस्लिम बहुसंख्य मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. तुमचं पण काम होतं की तुम्ही मुस्लिम समाजाची कुठेतरी बाजू लावून धरायला पाहिजे होती. नवाब मलिकांना तुम्ही काय कसं प्रेझेंट केलं हे सगळ्यात महाराष्ट्राला माहिती आहे कसं केलं. आणि शेवटी त्यांच्या पुरीसोबत त्यांची मुलगी तुमच्यासोबत सत्तेत आहे. अजितदादा असताना एक गोष्ट संग्राम जगताप, महेश लांडगे आणि पडळकर आणि राणे यांनी लक्षात ठेवा, तुमचा अंत जवळ आलेला आहे. तुमचा अंत जवळ आला आहे, त्यामुळे तुम्ही एका विशिष्ट समाजाला तुम्ही टार्गेट करताय. तुम्हाला एक दिवस ध्यानात ठेवा, तुम्हाला हिंदूच पाडणार आहे. या राजकारणातून एक दिवस हिंदूच तुम्हाला संपवणार आहे. याशिवाय तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. अहो बीडमध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यामध्ये आरक्षणाचं वातावरण जे आहे ते मागच्या काही काळापासून वातावरण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या सगळ्या गोष्टी पाहत असताना मग अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाचं आंदोलन असेल, इकडे धनगर समाजाचं असेल, आणि प्रामुख्यानं मागच्या काळातल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका या निव्वळ आरक्षणाच्या लढ्याच्या माध्यमातून लढल्या गेल्या आहेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा मुस्लिमांचं आरक्षण रद्द झाल्यामुळं मुस्लिम जे आहेत ते आता भयभीत आहेत, अस्वस्थ आहेत. कशा प्रकारची लढाई लढायची यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्यासोबत अरबाज भाई आहेत, विचारणार आहे त्यांची काय नेमकी मागणी आहे आणि भविष्यामध्ये मुस्लिम आरक्षण रद्द झाले ते मागणीसाठी नेमकं काय करणार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. एकीकडं मुस्लिम समाज राज्यामध्ये राहत असताना कुठेतरी सत्ताधारी लोकांकडून मुस्लिम समाजाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न तर केलाच जातो आहे. जातीभेदाच्या गोष्टी केल्या जात आहेत. दुसरीकडं ज्या आरक्षणाचं कवच मुस्लिम समाजाला होतं, ज्याची मदत होती, ते आरक्षण कालच्या 17 फेब्रुवारीला आरक्षण रद्द झालं. या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत? भविष्यामध्ये तुम्हाला लढा कसा उभा राहता येणार आहे? हे बघा, 17 फेब्रुवारी 2026ला जे राज्य सरकारने जे मुस्लिमांना दिलेलं, जे SBC अंतर्गत जे आरक्षण दिलं होतं ते 5% आरक्षण राज्य सरकारने 17 फेब्रुवारी रोजी रद्द केलं आहे. आमची मागणी एवढीच आहे, जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या. आज समाजाची परिस्थिती बघा, मुस्लिम समाज हा सच्चर कमिटीचा एक रिपोर्ट आहे की सच्चर कमिटीमध्ये एक स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मुस्लिम समाजाची आजची परिस्थिती हा SC ST पेक्षा बेकार झालेली आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून, जेव्हापासून भाजप सरकार हे सत्तेमध्ये आलेलं आहे तेव्हापासून मुस्लिमांची परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली आहे. मुस्लिमांवर आरक्षणासोबत संरक्षणाची सुद्धा आज गरज आम्ही मागणी करतोय की गेल्या काही दिवसापासून, गेल्या काही वर्षापासून मुस्लिमांवर एक विशेष टार्गेट केलं जात आहे मुस्लिम समाजाला. आणि कुठंतरी धारेवर धरण्याचं काम हे मुस्लिम समाजावर केलं जात आहे. आता आम्ही जी मागणी लावून धरलेली आहे, जी 5% आरक्षणाची, की आमची रास्त मागणी आहे. आम्ही तुम्हाला बाकीच्या कोणाच्या वाट्यातलं मागत नाही. एक आम्हाला आमचं संविधानिकरित्या जे 15/4 आणि 16/4 मध्ये जे संविधानात जी तरतूद आहे त्यानुसार आम्हाला आरक्षण द्या ना.
आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही आहे, आम्हाला आमच्या हक्काचं द्या. आजची समाजाची परिस्थिती जाणून घ्या. एक आमची स्पष्ट मागणी आहे राज्य सरकारला की एक तुम्ही मागासवर्ग आयोग स्थापन करा. ते मागासवर्ग आयोग स्थापन करून मुस्लिम समाजाची, जरी तुम्हाला सच्चर कमिटी, महमूदुर रहमान कमिटी याच्यावर तुम्हाला काही विचार करायचा नसेल तर तुम्ही एक नवीन मागासवर्ग आयोग स्थापन करून एक मुस्लिम समाजाची एक सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घ्या आणि जी काही त्याच्यातून मार्ग निघेल, जे काही त्यातून जी परिस्थिती समोर येईल त्यानुसार तुम्ही आमच्यावर आरक्षणाची तरतूद करा आणि ते आरक्षण जाहीर करून एक JR काढून विधानसभेत दाखल करा आणि त्याचं कायद्यात रूपांतर करा, हे आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही पहा, गेल्या काही दिवसांमध्ये एक मुस्लिम विरोधी एक विशिष्ट वातावरण तयार केलं जात आहे, मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे. हे कशामुळे करताय तुम्ही? का आम्ही ह्या देशातले नागरिक नाहीत? आम्ही देशात साहेब 14% आहे 2011च्या जनगणनेनुसार आणि महाराष्ट्रात आम्ही 12%च्या जवळजवळ आहोत. हे कुठंतरी राज्य सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. आणि राज्य सरकारचा हा धर्म असतो की हा देश सेक्युलर आहे, त्यानुसार तुम्ही राज्य आणि देश चालवा. हा कुणी एका समाजाची, एका धर्माची मक्तेदारी नाही आहे या देशावर. मुस्लिम समाज तेवढाच अधिकार गाजवू शकतो जेवढा इतर समाज सरकारवर अधिकार गाजवू शकतो. ह्या कुठंतरी विचार केला पाहिजे राज्य सरकारने. अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहत आहोत सत्ताधारी पक्षाचे काही आमदार आहेत, जसं तुम्ही उल्लेख केला की मुस्लिमांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्ताधारी पक्षाचे आमदार जाहीर नावं घेऊ शकतो आपण. ते लांडगे असतील, पडळकर असतील, संग्राम जगताप असतील. संग्राम जगतापांना अजित पवारांनी, आता अजित पवार स्वर्गवासी अजित पवारांनी त्यांना पायबंद घातला होता. मात्र आता संग्राम जगताप मोकळे झालेत असं म्हणायला हरकत नाही. काल त्यांची सभा झाली. जाहीरपणे मुस्लिमांच्या दुकानावर जाऊन खरेदी करू नका असं म्हणणारे सत्तेतले लोक आहेत. मुस्लिमांची मतं त्यांना चालतात, मात्र हे सगळं चालत असताना काय बोलायचं ह्याच्यात? अहो, कालची मढीची सभा बघा. ती भोसरीचा आमदार महेश लांडगे, ते नगरचा आमदार संग्राम जगताप. अहो, कुणी अधिकार दिला तुम्हाला मुस्लिमांना टार्गेट करायचा? काय संबंध आला तुमचा? आम्ही ह्या देशातले, ह्या देशात जन्मलोत आणि मरणार या देशात. आणि एक ध्यानात ठेवा संग्राम जगतापनी, तुमची जी पॉलिसी ना, ही पॉलिसी आता लोक ओळखायला लागलेले आहेत. तुम्ही विशिष्ट समाजाला टार्गेट करताय. कशासाठी करताय तुम्ही टार्गेट? तुमचं राजकारण चालवण्यासाठी तुम्ही एका धर्माला जर टार्गेट करीत असाल तर याची किंमत तुम्हाला भविष्यात मोजावी लागणार आहे. अहो, संग्राम जगतापनी 2024च्या निवडणुकीच्या अगोदर मुस्लिमांच्या टोप्या घालू फिरले तुम्ही दर्ग्यात, मशिदीत, आणि तुम्ही आज मुसलमानाला शिवाय देताय. खालच्या भाषेत, कमरेखालच्या भाषेत तुम्ही मुस्लिम समाजाला बोलताय. ते भोसरीचा आमदार महेश लांडगे. अहो, तुला गरज नाही मुस्लिम मताची. काल भाषणात तू बोलला, ठीक आहे, संविधानाने हक्क दिलाय मुस्लिम समाजाला असू किंवा इतर धर्माला असू, कुठं मतदान करायचा, कोणाला करायचा. अहो, ज्याला तुमच्या विरोधात मतदान करतो मुस्लिम समाज, तो हिंदूच आहे ना. हिंदू समाजाला, संग्राम जगतापच्या विरोधात मतदान कोणाला केलं? हिंदूलाच केलं ना मुस्लिम समाजाने. तर मुसलमानाचा एखादा उमेदवार उभा होता. हे संग्राम जगतापनी पातळी ओलांडू नये, याचा उद्रेक भयानक होईल, एवढं लक्षात ठेवा संग्राम जगतापनी. आणि एक गोष्ट, संग्राम जगताप, महेश लांडगे आणि पडळकर आणि राणे यांनी लक्षात ठेवा, तुमचा अंत जवळ आलेला आहे. तुमचा अंत जवळ आला आहे, त्यामुळे तुम्ही एका विशिष्ट समाजाला तुम्ही टार्गेट करताय. तुम्हाला एक दिवस ध्यानात ठेवा, तुम्हाला हिंदूच पाडणार आहे. या राजकारणातून एक दिवस हिंदूच तुम्हाला संपवणार आहे. याशिवाय तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. अहो, बीडमध्ये एवढी आपत्ती आली, संतोष देशमुख प्रकरण झालं, जालन्यात झालं, यांचं एक प्रकरण झालं, आता बुलढाण्याला प्रकरण झालं. हे कुठं गेलं ते? तुम्ही ज्यावेळेस मुसलमानाचा प्रश्न येतो, जिथं कुठंतरी मुस्लिम समाज इन्व्हॉल्व असतो, तिथं तुम्ही तिथं जाता, तिथं तुमची पब्लिसिटी करता, लोकांना मीडियात बाईट देता, वादग्रस्त बोलता. हे कशासाठी? बीडमध्ये एवढी मोठी आपत्तीग्रस्त परिस्थिती आली, त्यावेळेस कुठे गेलते तुम्ही? अहो, आम्ही उतरलो होतो लोकात, आम्ही जात धर्म पाहिला नाही, आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. त्यावेळेस संतोष देशमुख प्रकरणात तुम्ही आले का? संग्राम जगतापची एक बाईट दाखवा संतोष देशमुख प्रकरणातली, महेश लांडगेची दाखवा, या पडळकरची दाखवा. हिंदू हिंदू म्हणून लोकांना हे करता तुम्ही, तर ते हिंदू नव्हते का संतोष देशमुख? का तुम्ही एका विशिष्ट समाजाला टार्गेट करणं हे बंद करावा. आणि हे बघा, यांची पॉलिसीच याच्यामुळे चालते की मुस्लिम समाजाला काहीतरी बोला, वादग्रस्त टिप्पणी करा, त्याशिवाय हे मार्केटमध्ये येत नाही. तुमचं मुस्लिम समाज म्हणून काय म्हणणं आहे? आता मागच्या काळामध्ये त्यांनी त्या मडीच्याच यात्रेच्या निमित्त मुस्लिम समाजाच्या दुकानावर जाऊ नका, सामान खरेदी करू नका असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र तो निर्णय काही काळानंतर मागे घेण्यात आला, कारण बरेचसे हिंदू धर्मातील लोकसुद्धा पुढे आले आणि हे सगळं आम्ही थांबू देणार नाही. तेही व्यावसायिक आहेत, आम्ही व्यावसायिक आहोत, आम्हालाही त्यांच्या दुकानावर जायचं, त्यांनाही आमच्या दुकानावर यायचं असं म्हणून हा विषय जो आहे तो थांबला. नंतर कालांतरानं पुन्हा एकदा तो विषय बाहेर काढला जातो, डोकं बाहेर काढलं जातं. हे कशासाठी चाललेलं आहे सगळं? तुम्ही एक बघा,
भारत हा लोकतांत्रिक देश आहे. कुणाला कुठं व्यापार करायचा, काय करायचा हा ज्याचा अधिकार आहे. हे कोण झाले मालक? ग्रामपंचायतचा तुम्ही ठराव घेता. ग्रामपंचायत एका मालकाची का? ग्रामपंचायत कुणी बनवली? ही संविधानाने बनवलेली ना. संविधानात समजायला समान अधिकार आहेत. कुणी कुठं जाऊन व्यापार करू शकतो. परंतु सध्याच्याला देश कुठल्या बाजूने चालला आहे याचा विचारसुद्धा राज्य सरकारने आणि भारत सरकारने केला पाहिजे. तुम्ही थांबू शकत नाही साहेब कोणाला, एका विशिष्ट वर्गाला की तू इथं धंदा करू शकत नाही, तू इथं दुकान लावू शकत नाही, काही संबंध येत नाही आहे. हे संग्राम जगतापसारखे वादग्रस्त लोक आहेत ना, हे सगळं घडून आणत आहेत. आणि एक दिवस याची किंमत नक्कीच संग्राम जगतापला मोजावी लागणार आहे. मला एक मुद्दा आणखी उपस्थित करायचा आहे की तुमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते मुस्लिम समाजाच्या प्रश्नासाठी पुढे येत आहेत, झगडत आहेत, लढत आहेत, समाजामध्ये सलोखा हवा यासाठी लढत आहेत. मुस्लिम समाजामध्ये नेते आहेत, ते नेमके काय करतात? त्यांना वाटत नाही का की आपल्याला मुस्लिमांची मतं लागतात, हिंदूंची मतं लागतात, समाजामध्ये सलोखा राहायला पाहिजे, असं मुस्लिमच्या नेत्यांना वाटत नाही? त्यांना काही सांगायचे तुम्हाला? नाही काय आहे, आता निवडणुका नाहीत ना, आरक्षण रद्द झालं हे कोणाला घेणं देणं नाही आहे. एक आमदार नाही उठला, अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे, एक आमदार नाही उठला. एक आमदारांनी सत्ताधारी मुस्लिम समाजाचे आमदार आहेत काही. नवाब मलिकांची मुलगी सना मलिक आहे. तुम्ही मतं मागायला बीडमध्ये आलात, धर्माच्या नावाखाली तुम्ही सना मलिक दिदी तुम्ही मतं मागितली इथं येऊन. तुम्ही का विधानसभेत प्रश्न नाही विचारला एखादा मुस्लिम आरक्षण रद्द झालं याच्या बाबतीत? विचारला का? नाही विचारला. हसन मुश्रीफ आहेत, अब्दुल सत्तार आहेत, हे असे कित्येक लोक आहेत. अहो मुसलमान सोडा हो, हिंदूंचे सुद्धा काही आमदार हे मुस्लिम बहुसंख्य मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. तुमचं पण काम होतं की तुम्ही मुस्लिम समाजाची कुठेतरी बाजू लावून धरायला पाहिजे होती. नवाब मलिकांना तुम्ही काय कसं प्रेझेंट केलं हे सगळ्यात महाराष्ट्राला माहिती आहे कसं केलं. आणि शेवटी त्यांच्या पुरीसोबत त्यांची मुलगी तुमच्यासोबत सत्तेत आहे. अजितदादा असताना नक्कीच आज अजितदादाची आम्हाला उणीव भासती हे नक्की सांगा ना आम्ही. कारण की 5% आरक्षण जे रद्द झालेलं आहे आमचं, हे आमच्या हक्काचं होतं साहेब. हे गोरगरीब मुसलमानाचं होतं. जे तुम्ही मुसलमानाच्या नावावर मतं मागून सभागृहात गेलेले आहात, तुमचा कर्तव्य होतं की तुम्ही हे प्रश्न उचलायला पाहिजे होता. तुम्ही नाही उचलला, हे दुर्दैव आहे. आणि एक दिवशी तुम्ही पहा, तुम्हाला आज आमची एक विनंती आहे की समाज जागा होण्या अगोदर तुम्ही जागे व्हा. तुम्ही सभागृहात आमची बाजू लावून धरा, मुस्लिम आरक्षणाची हक्काची बाजू लावून धरा, एवढी तुम्हाला विनंती करतो. जर समाज जागा झाला तर तुमचं अवघड होईल हे मात्र नक्की सांगतो. इशारा मुस्लिम नेत्यांना आहे. हो 100%. तुम्ही मुस्लिमांच्या मतावर निवडून गेलात, मुस्लिम समाजाच्या नावावर तुम्ही मतं मागितली. तुम्ही आता जास्त बोलावं नाही साहेब, परंतु अटीतटीची निवडणूक लढल्या तुम्ही मुस्लिमांच्या नावाखाली. तुमचं कर्तव्य आहे आज. मुस्लिमाला खरी आज तुमची गरज आहे. सर्वसामान्य मुसलमानाला गरज आहे तुमची आज. सर 90-95% मुस्लिम समाज माग असलेला आहे. 10-5% मुस्लिम तुमच्या माग आहे. याचा अर्थ असं समजू नका की सगळं मुस्लिम समाज सट आहे. बेकार परिस्थिती सध्याच्याला तुम्ही लावून धरणं ही आज काळाची गरज आहे. माझी विनंती आहे तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये मोठमोठे नेते आहेत. खरं तर मोठा पक्ष म्हणून MIMकडे पाहिलं जातं. MIMच्या कुठल्या एखाद्या लिडरची काही प्रतिक्रिया तुम्ही ऐकली का मुस्लिमांच्या आरक्षणाच्या रद्द झाल्याबद्दल? त्यांचे काही लढा उभा करण्याचं किंवा मग आरक्षण मिळवण्यासाठीचं काही एखादं स्टेटमेंट ऐकलं? नाही, जलील साहेबांनी भूमिका मांडली होती ज्या दिवशी 17 फेब्रुवारीला जो GR रद्द झाला होता. परंतु जलील साहेबांना एक विनंती माझी, जशी तुम्ही हैदराबादला घेऊन हे सगळे निवडून आलेले नगरसेवक घेऊन गेलात, तशी आम्ही जो लढा घेऊन मुंबईपर्यंत चाललो, एक पक्ष म्हणून नाहीत, एक समाज म्हणून आमच्यासोबत या. तुम्ही नेतृत्व करा, आम्हाला नेतृत्व करायची गरज नाही आहे. मी नेतृत्व करायला आलेलो नाही आहे. आम्ही ना कुणाचं लक्ष वेधायला आलेलो आहेत, आम्ही लक्ष भेदायला आलेलो इथं. आमच्या हक्काचं मागायला आलेलो आहेत. जसं तुम्ही हैदराबादपर्यंत गेलात तसं मुंबईपर्यंत चला, एक मागणी लावून धरा. अहो सध्या ॲक्टिव्हिटीमध्ये नाही आहे. सरकार समजतंय टीका करा मुस्लिम समाजावर, मुस्लिम समाजाला असं धोडा की संपला पाहिजे, पण ते संपायला आलेला आहे ऑलरेडी मुस्लिम समाज. आता कुठंतरी समाजाच्या बाजूने उभी राहायची वेळ आहे. ती जलील साहेब मी तुम्हाला विनंती करेल, जसं हैदराबादपर्यंत गेलात तसं कुठंतरी मुंबईपर्यंत चला आणि सरकारला विनंती करा, मागणी करा. एक विशिष्ट प्रवर्गातून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची एक मागणी करा तुम्ही, ही मला विनंती आहे त्यांची. तुमची कसली यात्रा असणार आहे, कधी निघणार आहे, काय सुरुवात आहे, काय नियोजन असेल त्याचं? आम्ही आता आमच्या भेटीगाठी तशा चालू आहेत. मुस्लिम समाजाच्या आम्ही बऱ्याचशा लोकांना भेटतोय आणि भेटणार आहोत. रमजानच्या ईदनंतर आम्ही एक बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मोठं आंदोलन उभं करणार आहोत.
त्या आंदोलनानंतर आमची डायरेक्ट दिशा असेल बीड ते मुंबई हा पैदल मार्च आम्ही काढणार आहोत. मी एकटा जरी निघलो, माझ्यासोबत जरी काय कोणाला किती राजकारण करायचे, आता ही वेळ आली समाजासोबत कोण राहते आणि कोण राजकारण करते. जर कोणी म्हणत असेल मी जर राजकारण करत असेल तर मी समाजाच्या हक्काचं राजकारण करतोय. आम्ही समाजाच्या हक्कासाठी संविधानिकरित्या मागणी करतोय की समाजासाठी आरक्षण द्या. ही मागणीसाठी आम्ही पैदल मार्च बीड ते मुंबई हे आम्ही काढणार आहोत. जरी कोणाला काही बोलायचं असेल, कुणी काही बोलू, जरी नाही कोणी आलं तर एकटा निघल पण मुंबईला गाठणार. ही होती अरबाज भाई. आणि मुस्लिम आरक्षणाबरोबरच त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं दिलेली आहेत. मुस्लिमांचं आरक्षण रद्द झालं आहे, मात्र मुस्लिम नेत्यांना काही घाम फुटत नाही आहे. जलील यांनी प्रतिक्रिया दिली, मात्र त्यांनी आमच्यासोबत मुंबईपर्यंत यावं. जसं ते हैदराबादला सगळे नगरसेवक निवडून आले, त्यांना घेऊन गेले, तशाच प्रकारचं आमच्यासोबत यावं, मुंबईपर्यंत यावं. मुस्लिम आरक्षणाच्या लढ्यासाठी त्यांनी आमच्यासोबत राहावं असं आवाहन केलेलं आहे. संग्राम जगताप, जे कोणी महेश लांडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, नितेश राणे असतील, यांनासुद्धा इशारा दिलेला आहे. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये हिंदूंच्याच मतांमुळे पराभूत व्हाल अशा प्रकारसुद्धा या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. मुस्लिमांचा द्वेष करणं बंद करा. मुस्लिम या देशाचे नागरिक आहेत. मुस्लिमसुद्धा या देशामध्ये राहतात, ते संविधानाला मानतात, संविधानिक रूपाने ते राहतात. आणि येणाऱ्या काळामध्ये मुस्लिमांची ताकद मुस्लिम नेत्यांनासुद्धा कळावी अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.